नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला उपवासाचे हेल्दी आणि गोड असे 4 पदार्थ एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला तर मग सुरू करूया रताळ्याचे गुलाबजाम। एकदम सोपा आणि हलका फुलका। उपवासातही तुमचा स्वाद पूर्ण असे हे रताळ्याचे गुलाबजाम तयार आहेत। तर आता साबुदाण्याची खीर। फक्त साबुदाणा, दूध आणि साखर, हवे असल्यास ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर। आता सुरू करूया सीताफळ स्मूदी। 1 ग्लास आणि भरपूर ऊर्जा। तर याला लाल सीताफळ किंवा जांभळट जातीचे सीताफळ असेही म्हणतात। साधारणपणे हिरव्या रंगात आढळणारे सीताफळ आता काही ठिकाणी लालसर रंगाच्या प्रकारात सुद्धा केले जातात। आता हे लाल सीताफळ गोडसर असल्यामुळे यातून ऊर्जा पटकन मिळते। यात कार्बोहायड्रेट्स आणि नैसर्गिक साखर भरपूर असते, त्यामुळे यामध्ये साखर नाही वापरले तरी चालते। विटॅमिन सी ने समृद्ध असलेले हे सीताफळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्वचेचे आरोग्य सुधारते, पचन सुधारते, कॅल्शियम व मॅग्नेशियम हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करतात। यातील विटॅमिन B6 तणाव कमी करण्यास मदत करते, त्वचा तजेलदार व केस निरोगी ठेवते। अशी ही सीताफळची स्मूदी तयार आहे। तर आता शेवटी बनवूया रताळ्याचा फ्रेश ज्यूस, म्हणजेच रताळ्याची स्मूदी। थंड, हलका आणि उपवासासोबत परफेक्ट। तर आपली रताळ्याची स्मूदी तयार झाली। ही होती नवरात्र स्पेशल हेल्दी गोड पदार्थांची रेसिपी। गुलाबजाम, साबुदाण्याची खीर, सीताफळ स्मूदी आणि रताळ्याचा ज्यूस। उपवासात गोड पण हेल्दी काहीतरी हवे असेल ना तर नक्की ट्राय करा। धन्यवाद।